नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अयोध्येमध्ये अभूतपूर्व असा समारोह आयोजित केला आहे. तिथे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा ही जानेवारी 22 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आणि ह्या आनंदामध्ये संपूर्ण देश हा विलय पावलेला आहे. त्याच्यामध्ये सगळी जनता सामील होताना दिसते आहे. एक वेगळाच आनंद जो आहे तो वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि जितका उत्साह प्रत्यक्ष अयोध्येमध्ये आहे तितकाच उत्साह संपूर्ण देशभर नागरिकांचा बघायला मिळतो आहे. परंतु म्हणतात ना, आनंदाच्या प्रसंगी सुद्धा घुबडं ही चित्कार करायला मागे पुढे बघत नाही. आणि अशीच ही विघ्न संतोषी घुबडं जी आहेत, ती काही ना काहीतरी कारवाया करतायत. त्याचाच समाचार आज मी माझ्या व्हिडिओमध्ये घेते आहे. तुम्हाला असं वाटेल की काही धमक्या जरूर येतील, एवढा मोठा समारोह आहे त्याच्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था सरकारने केलेली आहे. प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी जिथे जाणार आहेत, जिथे वास्तव्य आहे, तिथे सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि मोदी प्रस्थान ठेवेपर्यंत अयोध्येमध्ये तीच परिस्थिती असेल, हेही सगळ्यांना याची कल्पना आहे. परंतु ही तर तुम्ही म्हणाल की सर्वसाधारणपणे अशीच सावधानता घेतली जाते, मग त्याच्यामध्ये तुम्ही वेगळं काय सांगताय? वेगळं आहे मित्रांनो. तुम्ही जर का काही वक्तव्य बघितली असतील, काही घडामोडी बघितल्या असतील, तर तुमच्या लक्षात येईल की अयोध्येमधली ही जी घटना आहे, ज्याच्याने हिंदूंना आपला आनंद साजरा करावासा वाटतोय, 500 वर्षांनंतर त्यांच्या देवाची विधिवत प्राणप्रतिष्ठा तिथे होते आहे. तर मग त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मिठाचा खडा घालायला लोक उत्सुक आहेत. त्याचं उदाहरण पहिलं मी देते. ते आसामचे आपले बदरुद्दीन अजमल यांनी एक इशारा दिलेला आहे आणि ते असं म्हणतात की 21 जानेवारी पासून 20-21 जानेवारी पासून ते 26-27 जानेवारी पर्यंत मुस्लिम समुदायाने आपल्या घराबाहेर पडू नये, त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. आणि त्याच्या पुढे ते असं म्हणतात की अयोध्येसाठी त्या समारोहासाठी म्हणून जमलेला जो जमाव आहे, तो समारंभ झाल्यानंतर सुद्धा काही हिंसाचाराच्या घटना घडू शकतात आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते मुस्लिम समुदायाला भोगावे लागतील. तेव्हा तुम्ही एक काम करा की तुम्ही घरातून बाहेर पडू नका. या बदरुद्दीन अजमल यांना खरी अशी भीती आहे की सर्वसामान्य मुसलमान सुद्धा या समारोहामध्ये आनंदामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यासाठी ते त्याला इशारा देतायत असं तुम्ही म्हणाल. परंतु मी तसं समजत नाही मित्रांनो. हे जे बदरुद्दीन अजमल आहेत, त्यांना खरं म्हणजे आसाम पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुमच्याकडे अशी काय माहिती आहे की ज्याच्या जोरावरती, ज्याच्या आधारावरती तुम्ही असे सावधानतेचे इशारे आपल्या मुस्लिम बांधवांना देत आहात. तुमच्याकडे जर का ठोस माहिती असेल तर ती सरकार जमा करा. सरकार त्याच्यावरती कारवाई करेल. परंतु ते न करता काहीतरी हवेमधल्या पोकळ धमक्या द्यायच्या, इशारे द्यायचे, ह्याच्यामधून तुमचा जो मनोदय आहे तो खरा स्पष्ट होतोय. एक गोष्ट सांगितली पाहिजे की हा संपूर्ण जो लढा आहे, हा न्यायालयीन प्रक्रिया धरून केला गेलेला आहे आणि जागेचा ताबा सुद्धा न्यायालयांनी हिंदू समाजाला दिलेला आहे. त्यानंतरच तिथे मंदिर निर्माण सुरू झालं. जगामध्ये एकही देश असा नसेल की बहुसंख्य समाज जो आहे तो अशा पद्धतीने अत्यंत पेशंटली आपल्या हक्कांसाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करताना दिसतो. परंतु भारतामध्ये तेही अत्यंत कठीण काम हिंदू समाजाने करून दाखवलंय. परंतु त्याची मूज ह्यांना नाही. असा जो शांतीप्रिय हिंदू समाज आहे, त्याच्याकडून काहीतरी घटना घडतील आणि मग ती आत पसरेल आणि ती तुमच्यापर्यंत त्याची झळ येईल असं जेव्हा बदरुद्दीन सांगतात, तेव्हा खरं म्हणजे त्यांच्या मनामध्ये डाव उलटा असावा. हे जे हिंसाचार पसरवण्याच्या आणि सुरू करण्याच्या ज्या बाता आहेत, त्या बदरुद्दीनना विचारलं पाहिजे की तुमच्या माहितीमधले असे कोणते गट आहेत की जे अशा कारवाया करू इच्छितात. त्याची माहिती द्या पोलिसांना, म्हणजे पोलीस थांबवतील त्यांना. हिंदू समाजाने तर असं काही केलं नाही. त्यांनी काय सांगितलंय, प्रत्येक घरावरती गुढी उभारा, कंदील लावा, दीपमाळा करा
सुशोभित करा आपला परिसर सगळा आणि अक्षता वाहा. तुमच्या घरात जो देव्हारा आहे त्या देव्हाऱ्यामध्ये रामलल्ल्याच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सर्वांनी भक्तिभावाने नमस्कार करा. हा कार्यक्रम दिला गेलेला आहे. कोणी असं सांगितलेलं नाहीये की घरातून बाहेर पडा आणि आगी लावा म्हणून. बदरुद्दीन साहेब काय बोलतायत हे त्यांना कळत नसेल. ओएसी दुसरे ते म्हणतायत एक मशीद तुमच्या हातून गेली, काळजी करू नका, उरलेल्या मशिदी वाचवण्यासाठी सावध राहा. आता हे ओवेसी साहेब ह्यांना काय म्हणायचे मला कळत नाही. एक मशीद तुमच्या हातातून गेली म्हणजे तुम्ही न्यायालयामध्ये सिद्ध करायचं होतं की ही मशीद तुमची आहे. ती जर का तुम्हाला सिद्ध करता आलं नसेल तर आता ही पिटपिट कशाला? अशाच न्यायालयीन पद्धतीने जर का अन्य मशिदी सुद्धा तुम्ही गमावून बसाल तर त्याच्यासाठी काय रस्त्यात उतरणार आहात तुम्ही? तुम्ही इशारा कसला देताय? हा प्रश्न त्यांना विचारला गेला पाहिजे मित्रांनो. तुम्ही म्हणाल की हे सगळे नेते जे आहेत ते अशाच बडबडी करतात या घोडांकडे. बाईसाहेब विचार बघू नका ताई, तुम्ही कशाला तिथे बघतात वळून. खरंय तुमचं म्हणणं, मीही बघितलं नसतं. परंतु तुम्ही बातम्या ऐकल्यात का मित्रांनो? 7-8 जानेवारी रोजी महाराष्ट्रामध्ये एटीएसनी बोरिवली इथून 8 लोकांना अटक केलेली आहे. त्यांच्याकडे जिवंत काडतुसं मिळाली, पिस्तुलं मिळाली आणि ही मंडळी महाराष्ट्रातली नाही, ती बोरिवली मधली नाहीयेत. ते उत्तर प्रदेशातून इथे येऊन राहिलेले होते. तेव्हा यांचा हेतू काय होता? यांना हातात शस्त्र कशाला हवी होती? जिवंत काडतुसं कशाला हवी होती? हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा नाही का वाटत मित्रांनो? हा जर का प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटत असेल तर तशाच अन्यही घटना घडलेल्या आहेत. अशाच पद्धतीच्या अटका महाराष्ट्रामध्ये अन्यत्र घडताना तुम्हाला दिसल्या असतील. हे एकच उदाहरण आहे असं नाहीये. योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धमक्या देणाऱ्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याची पाळंमुळं सुद्धा कुठेतरी इथे महाराष्ट्रामध्ये ती माणसं मिळाली, तिथे सुद्धा माणसं मिळालेली आपल्याला दिसतात. तेव्हा आदित्यनाथांच्या जीवाला धोका आहे ही स्पष्ट बाब आहे आणि हे जे इशारे देणारे लोक आहेत हे ह्यांना हलके घेता कामा नये. त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई झाली पाहिजे. आजच काल मी वाचलं की आता जैशे मोहम्मद म्हणजे पाकिस्तानातला दहशतवादी गट आहे, त्यांनी सुद्धा इशारा दिलेला आहे की अयोध्येमध्ये ह्या समारोहाच्या निमित्ताने काही जर आम्ही हे सहन करणार नाही म्हणून. जैशे मोहम्मदचा संबंध काय? तुम्ही पाकिस्तानात आहात, तुम्हाला धर्माच्या नावावरती जमीन हवी होती, तुम्हाला जमीन मिळाली, आता तिथे सुखाने राहा. तुमचा आणि हिंदुस्थानचा संबंध काय? तुम्ही या धमक्या कशासाठी देता आहात? तेव्हा हिंदूंनो लक्षात घ्या तुम्ही. वारंवार आणखी एक कुठेतरी व्हिडिओ फिरतो आहे असं म्हणतात, त्याच्यामध्ये ट्रेन अपघात होईल म्हणून इशारा दिला गेलेला आहे आणि तोही एक मुस्लिम बांधवच देतोय असं दिसून आलेलं आहे. तेव्हा हा मनुष्य कोण आहे? त्याचं नाव तर काही पुढे आलेलं नाहीये आणि तो टरेन टरेन काय म्हणतोय मला कळत नाही. ह्याच्याकडे काय माहिती आहे की भारतीय ट्रेनच्या सगळ्या साम्राज्यावरती कोण हल्ले करणार आहे, कधी करणार आहे आणि हे सगळं राम जन्मभूमीवरती जो सोहळा चालू आहे त्याच्या निमित्ताने हे सगळं का बाहेर येतंय याचा छडा पोलिसांनी लावला पाहिजे मित्रांनो. तेव्हा अशा पद्धतीने दुधात मिठाचा खडा टाकण्यासाठी ही मंडळी सज्ज होत आहेत हे तुम्हाला पटलं असेल. परंतु त्याही पेक्षा एक मोठी घटना तुम्हाला सांगते. अर्थात तो जो इशारा आहे तो काही महिन्यांपूर्वी दिला गेलेला आहे, आठवत असेल तुम्हाला. महाराष्ट्रामधले एक प्रमुख राजकीय नेते श्री उद्धव ठाकरे आणि माजी आपले मुख्यमंत्री ह्यांनी एक इशारा दिलेला होता आणि त्यांनी असं सांगितलं की कशाला हे सगळं तुम्ही उद्घाटन सोहळा प्राणप्रतिष्ठा करायचा प्रयत्न करताय, त्याच्यानंतर एखादी गोध्रासारखी घटना घडली तर काय होईल? तेव्हा उद्धव ठाकरेजी यांना सुद्धा माझा तोच प्रश्न आहे की हे तुम्ही तर्कातून सांगता आहात की असं झालं की गोध्रासारखी घटना होईल? हा तुमचा केवळ तर्क आहे की तुमच्याकडे काही माहिती आहे त्याच्याबद्दल? ह्याच्यात स्पष्टता यायला पाहिजे मित्रांनो. ही सगळी मंडळी जी आहेत ही असे इशारे देणार आणि मग जे वातावरण एक प्रफुल्लित झालेलं आहे त्याच्यामध्ये जी काही दुखावले गेलेले जे लोक असतील त्यांना एकत्रित आणण्याचे जे प्रयत्न आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहेत असं मी म्हणेन. आणि हे इथेच थांबत नाही.
तर तो अमेरिकेत बसलेला पन्नू आहे, तो सुद्धा अशाच धमक्या देताना दिसतोय आणि तोही ट्रेनचा उल्लेख करतोय. त्यामुळे हे ट्रेन प्रकरण जे आहे ते माझ्या दृष्टीने अत्यंत संशयास्पद झालेलं आहे. पन्नूच्या मागे कोण उभं आहे सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये कसं विघ्न आलेलं आहे त्याच्या निमित्ताने हेही आपण बघितलं. त्याच्या मागे FBI आणि CIA असल्याचा आरोपच मुळी आमच्या रॉच्या प्रमुखांनी केलेला आहे आणि तो नुसता आरोप केलेला नाही, तो त्यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना कळवलेला आहे. त्यांच्या समोर तोंडावर सांगितला गेलेला आहे. तेव्हा हा पन्नू हा अशा पद्धतीने धमक्या देणार, त्याच्याकडे काय व्यवस्था आहे हो? त्याच्याकडे व्यक्तिगत काही व्यवस्था आहे का? ह्याचाच अर्थ असा की त्याला पाठिंबा देणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणा काय घडवणार हे महत्वाचं ठरतं. जैशे मोहम्मद धमक्या देतो, त्याच्या मागे उभी असलेली जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कोणती आहे तुम्हाला मला माहिती आहे. पाकिस्तानची ISI आणि त्यांच्या अन्य दहशतवादी जे गट आहेत त्यांना पाठिंबा देणारे भारतामधले गट आहेत. ह्यांच्या जोरावरती या धमक्या दिल्या जात आहेत. तेव्हा हे जे गट आहेत हे अत्यंत व्यापक आहेत. याच्याबद्दल कोणाच्याही मनात तिळमात्र शंका येता कामा नये आणि म्हणून जेव्हा आनंद साजरा करताय आणि अत्यंत 500 वर्षांनंतर येणारी ही एक दुसरी दिवाळी आहे. ही दिवाळी जेव्हा साजरी करताय तेव्हा याही घटनांकडे मित्रांनो दुर्लक्ष करू नका. त्यांच्यावरही लक्ष ठेवा. जिथे कुठे तुम्हाला काही धोका दिसेल तिथे तिथे यंत्रणांना सावध करण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या आणि माझ्या सुरक्षेसाठीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचे हल्ले थांबवणं हेच आपल्या हिताची गोष्ट ठरणार आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. नमस्कार.